नमस्कार मित्रांनो. एकेकाळी तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये एक नाव खूप मोठ्याने गाजत होता, निशा नूर. काळा डोळा, गोर तेजस्वी रूप आणि ती जेव्हा स्क्रीनवर दिसली की लोक वेडे होऊन जायचे. 1980चं दशक साऊथ फिल्म इंडस्ट्री खूप चमकली होती. त्याच काळात निशाने पाऊल ठेवले आणि पहिल्या चित्रपटापासून लोकांच्या नजरा तिच्याकडे खेळायला लागल्या. रजनीकांत, कमल हसन, सत्यराज, प्रभू सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत ती हिरोईन झाली. इलैया राजा या गाण्यावर तिचं रूप पडद्यावर झळकायचं. टिक 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 यासारख्या चित्रपटातील तिची अदा आजही लोक आठवतात. इव्हन त्या काळात प्रोड्युसर्स तिला लकी चार्म म्हणायचे. फॅन फॉलोईंग इतकी प्रचंड झालेली की ती स्क्रीनवर दिसली की थिएटरमधल्या सीटवर शिट्या वाजायच्या. स्वप्न, कीर्ती, पैसा हे सर्व काही तिच्या पायाशी होतं जणू. पण मित्रांनो, पडद्यामागे जी कहाणी होती ती खूप वेगळीच होती. चित्रपटसृष्टी जितकी आपल्याला रंगीन दिसते ना, तितकी ती निर्दयी असते. तिच्या काही फिल्म्स फ्लॉप झाल्या आणि प्रोड्युसर्सने पाठमोड व्हायला एकही क्षण लावला नाही. कालपर्यंत तिच्या ब्युटीवर जिची इंडस्ट्री फिदा होती, तिला असं काम नाही सांगून तोंडावर दरवाजे बंद करण्यात यायचे. अभिनेत्रींसाठी त्यांचं सर्वात मोठं शस्त्र ते एकच असतं, ते म्हणजे यश. यश कमी झालं तर ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीचा पत्ता कट होऊन जातो. अभिनेत्री काय, अभिनेत्याचा सुद्धा. अखेर निशा त्या फसवणुकीची बळी ठरली. सगळ्यात वाईट म्हणजे तिच्या कुटुंबियांनी देखील तिची साथ सोडून दिली. स्वप्न बघणारी, मेहनत करणारी मुलगी ही अखेर एकटी पडली. काम नाही, पैसा नाही, घरचे साथ नाही आणि अशा अवस्थेत काही माणसांनी तिला जाळ्यात ओढले. हो, निशा नूर, जी एकेकाळी लाखो लोकांची आयडल होती, तिला जबरदस्तीने प्रोस्टिट्यूशनमध्ये ढकलण्यात आलं, म्हणजेच देहव्यापारात ढकललं. ज्यांच्यावर तिने एकेकाळी विश्वास ठेवला होता तेच तिला विकायला गेले. काही गॉसिप्स मॅगझिनने त्या काळात लिहिलं होतं की प्रोड्युसर्स आणि माफिया लोकांनी तिला धमक्या देऊन सेक्स वर्कमध्ये लुटलं. अनेक वर्ष तिला त्या अंधाराच्या दुनियामध्ये जगावं लागत होतं. मित्रांनो, आता विचार करा की जी व्यक्ती लाखो लोकांची आयडल होती, स्वप्नसुंदरी होती, तीच व्यक्ती आता स्वतःचा आत्मा मारून एकदम देहव्यापारामध्ये घुसली होती. हे फक्त डिग्रेडेशन नव्हतं, तर तिच्या आत्म्याचा झालेला खून होता. मग आली सर्वात भयानक वेळ. हळूहळू निशा नूर ही लोकांच्या नजरेपासून गायब व्हायला लागली. कोणी शोधलं नाही, कोणी जाणून घ्यायचा विचार केला नाही, कोणी ती काय करते, कशी जगते, काय खाते, काय पिते, कोणाचं काहीच लक्ष नव्हतं. अखेर 2007 मध्ये मदुराई येथील एका धार्मिक संस्थेच्या दारात लोकांनी एक स्त्री पाहिली, पण ती ओळखायला कठीण होती. हाडं बाहेर आलेली, शरीरावर किडे सरपटत होते, डोळ्यात फक्त वेदना. तीच होती निशा नूर, एड्सने ग्रासलेली, खायला काही नाही, कोणाचा आधार नाही, पूर्णपणे त्रासलेली. जिच्यावर एकेकाळी संपूर्ण तमिळनाडू फिदा होता, तीच शेवटी एका कोपऱ्यात एकटी असहाय्य उपाशी मरणाची वाट बघत पडलेली होती. पण काही दिवसांनी तिचं हृदय थांबलं आणि एकेकाळी सर्वात सुंदर मानले जाणारी अभिनेत्री हे जग सोडून गेली. मित्रांनो, ही फक्त एका अभिनेत्रीची कहाणी नाही आहे. या कथेतून हे समजून येतं की या ग्लॅमरच्या दुनियामध्ये किती प्रकारचा अंधार लपलेला आहे. आजही तुम्हाला देखील काही प्रश्न पडले असतील, पण मला देखील काही प्रश्न पडलेले आहेत. जसं की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा अपयश येतं तेव्हा आपल्याला कोणी साथ का देत नाही? घरच्यांनी जर साथ सोडली तर माणूस नक्की जाईल तर कुठे जाईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला बळजबरीने देह व्यापाराच्या दलदलीमध्ये ढकलणं, हा वाला गुन्हा संपत का नाही आहे? निशा नूरचं जीवन आपल्याला शिकवतं की पैसा, प्रसिद्धी, यश हे फक्त क्षणिक आहे. खरी संपत्ती म्हणजे कुटुंब, नाती, प्रेम, आधार, असं तरी मला वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अशा कित्येक निशा नूर आपल्या या जगामध्ये असतील, तर अशा व्यक्तींसाठी आवाज उचलणं देखील खूप महत्त्वाचं आहे. निशा आज आपल्यात नाही आहे, परंतु तिची कथा कायम आपल्याला सांगते की पडद्यावर दिसणारं स्वप्न कितीही सुंदर असलं तरी त्यामागे कधी कधी मृत्यूच्या गर्देत ढकलणारं वास्तव देखील दडलेलं असतं. ही होती कहाणी निशा नूरची, ज्या व्यक्तीने भरपूर लोकांना स्वप्न पाहायला शिकवलं होतं, पण स्वतः दुःस्वप्नाचं आयुष्य जगवत होती. कधीच विसरू नका मित्रांनो की ग्लॅमर मात्र संपतं, पण माणुसकी कधी संपली नाही पाहिजे. तर मित्रांनो, आजसाठी बस एवढंच. आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ युजफुल वाटली असेल.
तुम्हाला याच्यातनं काहीतरी ज्ञान मिळालं असेल, जर तुम्हाला असं वाटत आहे की हे ज्ञान बाकी लोकांपर्यंत पोहोचावं, तर या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी भेटतो तुम्हाला लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन टॉपिकमध्ये. तोवर बाय बाय, टेक केअर, ओव्हर अँड आउट. जय हिंद, जय महाराष्ट्र.